जीएसटी किती आहे तुम्हाला? 18% स्टेटचा जीएसटी आहे, 18% सेंट्रल गव्हर्नमेंटचा जीएसटी आहे. एवढा जीएसटी भरूनही तुम्ही जर खाजगी शाळेत तुमची मुलं शिकवत असाल तर तुम्ही मूर्ख आहात. तुम्ही व्यवस्थेला प्रश्न विचारत नाहीत की आम्ही इतका पैसा जर टॅक्सच्या रूपात 4 आण्याची चहाची पावडर जरी विकत घेतली तरी त्यामध्ये लिहिलेलं असतं इन्क्लुझिव्ह ऑल ऑफ टॅक्सेस. इतके जर टॅक्स भरत असू तर आम्ही आमची मुलं सरकारी शाळेतच शिकवणार. बाबासाहेबांनी धोरणकर्तेपणा म्हटलेलं आहे. तुम्ही इथं असलेल्या सगळ्या तरुण मुलांना माझं आव्हान असेल की जेवढा तास बाबासाहेब अभ्यास करत होते तेवढा तास अभ्यास करायला वाचायला तुम्ही शिकलं पाहिजे. हे धोरण 2 ओळीमध्ये काय सांगतं हे समजून घ्यायला शिकलं पाहिजे. RTI कायदा काय सांगत होता? अनिल सदगोपाल म्हणतात की त्याचं नाव होतं शिक्षणाचा हक्क देणारा कायदा, पण तो खाजगीकरणाला मजबूत करणारा कायदा होता. कारण तो कधी कुठेही बोलत नव्हता की जर शिक्षण मोफत आहे, सक्तीचं आहे, तर मग विकायला काय? हे नवीन शैक्षणिक धोरण आणि शिक्षण बचाव या दोन्ही गोष्टी विसंगत आहेत की नाही? म्हणजे एखादं नवीन शैक्षणिक धोरण येतं म्हणजे नवीन काहीतरी तुमच्या समोर काहीतरी दिलेलं आहे सरकारने, समथिंग ज्याला व्हॅल्यू असते, महत्त्व. आणि हे किती वर्षानंतर येते? 30 वर्षानंतर येते. पहिलं 1968 साली आलं, दुसरं 86 साली आलं, 86तलं दुरुस्त होऊन 92 साली आलं, आणि आता हे 92 नंतर 30 वर्षांनी 31 वर्षांनी हे शैक्षणिक धोरण आलेलं आहे की ज्याच्यामध्ये काहीतरी बदलाची नांदी, काहीतरी व्यवस्थेमध्ये मूलभूत बदल, शिक्षण व्यवस्थेमध्ये काहीतरी सकारात्मक बदल अपेक्षित असतो. आणि असं काही बदलाचं 30 वर्षानंतर आलेलं पॅकेज बघूनही आपल्याला भीती वाटते आणि आपण आपल्या परिषदेचं नाव देतो शिक्षण बचाव परिषद. किती विसंगतीपूर्ण परिस्थितीमधून आपण आज जात आहोत या टायटलवरून आपल्याला कळतंय की नवीन धोरण आलेलं असताना आपल्याला आपल्या शिक्षणाची भीती वाटणे हा एक खूप मोठा विसंगतीचा प्रसंग आज आपल्यासमोर येऊन उभा राहिलेला आहे. आणि म्हणून एक विद्यार्थी म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून, एक सुशिक्षित म्हणून, एक नोकरदार म्हणून, एक पेन्शनर म्हणून, एक मध्यम वर्ग म्हणून, किंवा महात्मा फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीतला एक कार्यकर्ता म्हणून आज आपण या धोरणाकडे कसं बघितलं पाहिजे आणि आपल्या पातळीवर आपण काय करू शकतो यावरती मला असं वाटतं की मी जास्त भर देईन. हे शैक्षणिक धोरण आलं, हे धोरण लिहिलं जातं तेव्हा ते गोड गोड शब्दात लिहिलं जातं, ही त्याची एक औपचारिकता असते. कोणतंही धोरण त्याच्यामध्ये स्वप्न दाखवलेले असतात, खूप मोठी मोठी स्वप्न दाखवलेली असतात. आणि सामान्य माणूस ज्याला आपल्यासारखी वैचारिक बैठक नाही, दृष्टी नाही, आपली दृष्टी ही अधिक इक्विप झालेली आहे, अधिक अद्ययावत आहे आपली दृष्टी, कारण आपण फुले शाहू आंबेडकरांचं तत्वज्ञान जाणतो, फुलेंची दृष्टी आपण जाणतो, आणि म्हणून आपल्याला शिक्षण धोक्यात आहे असं वाटतं. सामान्य माणूस जो धार्मिक वगैरे असतो, जो ज्याला अकबर इलाहाबादी असं म्हणतात की BA झाला, शिकला, नोकरीला लागला, नोकरी केली, पेन्शन मिळाली आणि मेला, म्हणजे इतकं सरळ रेषेत ज्याचं जीवन असतं, इतक्या सरळ ज्याचं जीवन असतं, अशी माणसं त्यांना या धोरणामध्ये जे दिसेल ते गोड गोड गोल गोल चांगलं चांगलं दिसेल. आणि त्यांना जर विचारलं तर ते म्हणतील खूप छान धोरण आहे, खूप चांगलं धोरण आहे. आणि म्हणून आपण त्या मुशीत नाही गेलेलो की जी सर्वसामान्य माणसांना घडवतं. आपण वेगळ्या मुशीतून आलेलो आहोत, म्हणून आपल्याला भीती वाटते या धोरणाबद्दल. आपल्याला ह्याच्यातल्या 2 ओळीमधल्या अवकाशाची भीती वाटते. आपल्याला ह्या ओळींनी आपण सुखावून जात नाही, या धोरणातल्या मसुद्यातल्या ओळींनी आपण सुखावून जात नाही, तर आपल्याला या 2 ओळींमधल्या आशयांनी भीती वाटते, कारण इथल्या राज्यकर्त्यांचं चरित्र आपल्याला ज्ञात आहे. आणि म्हणून हे चरित्र आपण जर समजून घेतलं तर यांनी सांगितलेली स्वप्न ही नेमकी कोणासाठी आहेत, कशासाठी आहेत हे आपल्याला जर बघितलं तर मग आपण इतिहास जाणतो. भारताचा इतिहास असा आहे की इथल्या तमाम बहुजनांना ज्ञान नाकारणारा इतिहास आहे. कधी संस्कृतची, भाषेची, ज्ञानाची माध्यम म्हणून
भलावण करून इथं बहुतांशांना ज्ञानापासून वंचित ठेवलं गेलेलं आहे। हा एक मोठा काळ आपल्या इतिहासामध्ये आपल्या पूर्वजांनी पाहिलेला आहे की जी भाषा तुम्हाला समजतच नाही त्याच भाषेत ज्ञान व्यवहार केला आणि तुम्हाला ज्ञानवंचित ठेवलं आणि तुम्हाला सांगितलं की तुम्ही अडाणी आहात, तुम्ही फक्त तुमच्या परंपरेने आलेली कामं करण्याच्या लायकीचे आहात। कारण ज्ञानाचा व्यवहार हा विशिष्ट जातीच्या लोकांचा मागता आहे। विशिष्ट जातीत जन्माला आलात तरच तुम्ही बुद्धिमत्ता घेऊन जन्माला येता आणि विशिष्ट जातीत जन्माला आलात तर तुम्ही तुमच्या आई बापांनी जे खालच्या दर्जाचं काम केलेलं आहे त्याच कामाच्या लायकीची तुमची बुद्धी असते। हा एक मनावरचा संस्कार आमच्या हजारो पिढ्यांवरती झाला आणि त्यांनी कधी त्या भानातून बाहेर येण्याचा प्रयत्न केला नाही। फुले शाहू आंबेडकरांनी खडबडून जाग केलं आणि आपण भानावर आलेले लोक आहोत, आपण भानावर आलेले लोक आहोत म्हणून आपण व्यवस्था बदलायची मनशा ठेवतो, व्यवस्था बदलायची आपण इच्छा ठेवतो आणि त्याच्यासाठी 2 पावलं चालायची तयारी ठेवतो। आणि म्हणून ही व्यवस्था कधीही बहुसंख्याकांच्या साठी अनुकूल नव्हती। नेहमी या व्यवस्थेमध्ये संघर्ष राहिला, स्त्रियांसाठी, कष्टकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी, बहुजनांसाठी या व्यवस्थेने नेहमीच वेगळ्या वेगळ्या प्रकारे ज्ञानबंदी लादलेली आहे। दरभंग्याच्या संस्थानाच्या एका संस्थानिकाने 1100 संस्थानिकांची आणि सरंजामदारांची सही घेऊन इंग्रज सरकारला ड्राफ्ट दिला होता आणि तेव्हा सांगितलं होतं की तुम्ही शिक्षण सार्वत्रिक करायला निघालात, तुम्हाला भान आहे का? जर हे लोक शिकले तर हमारे खेतों में हल कौन चलाएगा, आमची घरं कोण स्वच्छ करणार, आमच्या गल्ल्या कोण स्वच्छ करणार, असा प्रश्न इंग्रज सरकारला विचारला आणि शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला। असे खूप प्रसंग आहेत की जेव्हा उच्च शिक्षणात जास्त संख्येने लोक येऊ लागले तेव्हा सुद्धा असा गलका झाला होता की नको ते लोक उच्च शिक्षण घेऊ लागलेले आहेत, नको ते लोक उच्च शिक्षण घेत आहेत। अशा पद्धतीचं वातावरण इथल्या बुद्धिजीवींनी निर्माण केलं आणि उच्च शिक्षणात कशी बाधा आणता येईल असा प्रयत्न केला। त्याच कडीमध्ये आपण आता इथं पाहत आहोत या शिक्षण धोरणाकडे। आणि म्हणून हे शिक्षण धोरण समजून घेताना आपल्याला हे कळलं पाहिजे की या देशामध्ये जिथं 92% पेक्षा जास्त लोक, 93% लोक हे असंघटित क्षेत्रात काम करतात, जिथं 3.5 करोड लोक रस्त्यावरती विक्रेते आहेत, रस्त्यावरती काहीतरी छोटं मोठं दुकानं टाकून विक्री करून जगतात, या लोकांसाठी या शिक्षण धोरणामध्ये काय वाढून ठेवलेलं आहे? तर या लोकांनी या शिक्षण धोरणाकडे कसं पाहिलं पाहिजे? ज्या शिक्षण धोरणाचा खरा मूळ जो आविर्भाव आहे तो आविर्भाव हा इंडिया सुपर पॉवर करण्याचा आहे, सुपर नॉलेजच्या सुपर पॉवर करण्याचा आहे आणि यांना सुपर पॉवर करण्याचं जास्त पडलं आहे, पण यांना सामान्य माणसाला शिक्षण देण्याची कोणतीही याच्यामध्ये तुम्हाला तजवीज दिसत नाही। कारण इतकं शिक्षण व्यवस्था संकटात असताना या अख्ख्या मसुद्यामध्ये एक शब्द सुद्धा नाही आहे की या देशाच्या शिक्षण व्यवस्थेची काय वाट लागलेली आहे, या देशाचा इतिहास कसा राहिलेला आहे शिक्षणाला नकार देण्याचा त्याची सुद्धा एकही ओळ नाही। उलट हा देश कसा इथं पूर्वीच्या काळामध्ये कसं या देशामध्ये ज्ञान निर्मिती होत होती आणि वेद पुराण किंवा ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने हा देश पुढे जात होता ह्याचं एक गौरवीकरण केलेलं आहे, पण हा नाकारण्याचा इतिहास इथं मांडला गेलेला नाही। आणि म्हणून ह्यांचं जे चरित्र आहे हे चरित्र आपल्याला आधी समजून घ्यावं लागेल। तर ज्या भांडवली आणि ब्राह्मणी या 2 विचारधारांनी मिळून ही शिक्षणाची सध्याची धुरा हातात घेतलेली आहे, त्यांच्या ज्या मनीषा म्हणजे त्यांच्या ज्या इच्छा आहेत त्या या धोरणामध्ये आपल्याला बघायला मिळतात। आणि म्हणून जेव्हा आपण हे धोरण वाचतो तेव्हा आपल्याला कळतं की इथे शिक्षणाचा अवकाश संकुचित करायचा आहे, हळूहळू ते शिक्षण मर्यादित करायचं आहे, क्लस्टर स्कूलची कल्पना मांडली आणि शाळा बंद करायचा एक आशय समोर दिला की खूप खर्च होतोय। भांडवली जे विचारवंत आहेत ते मांडतात की खूप शाळा झाल्यात, 14 लाखातल्या 7 लाख शाळांमध्ये 45 पेक्षा जास्त विद्यार्थी नाहीत, मग इथं किती खर्च होतोय।
ह्याच्यावरती, आणि हळूहळू हळूहळू ह्या शाळा बंद करायच्या. आणि या शाळांना म्हणजे आता आपण कोविडमध्ये बघितलं की जेव्हा आत्यंतिक आणीबाणीचा काळ होता तेव्हा आपल्यासाठी फक्त सरकारी दवाखान्यांचे दरवाजे उभे होते. आणि म्हणून सरकारी शिक्षण हे जर या देशामधून संपलं आणि सरकारी शाळा संपल्या तर इथल्या शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना शिक्षण मिळणार नाही. आणि तीच ज्ञानबंदी जी फुलेंनी उठवली, जी बाबासाहेबांनी उठवली, ती ज्ञानबंदी आता पुन्हा आपल्या समोर या धोरणाच्या माध्यमातून लादली जात आहे, हे आपल्याला इथं समजून घ्यावं लागेल. आणि म्हणून जेव्हा आपण हे पाहतो की महात्मा फुलेंनी शाळा काढल्या तेव्हा आपल्या 50% लोकसंख्या असलेल्या स्त्रियांना शिक्षणाची संधी पहिल्यांदा उपलब्ध झाली. त्याच्या आधी कित्येक इतिहासामध्ये, पुराणामध्ये, वेदामध्ये स्त्रिया असतील, गार्गी असतील, मैत्रेयी असतील, सरस्वती असेल, शारदा असेल, विद्येच्या देवता असतील, त्यांनी कधीही इथल्या तमाम स्त्रियांच्या शिक्षणाची चिंता वाहिली नाही. किंवा त्या कोण होत्या, त्या कोणत्या अवकाशात शिकत होत्या. आणि मग जेव्हा तमाम स्त्रियांना शिक्षण मिळत नव्हतं तेव्हा ह्या कुठं होत्या हा प्रश्न विचारला तर कळतं की आत्ता 1848 पासून फुलेंच्या आणि सावित्रीबाई फुलेंच्या आणि महात्मा फुलेंच्या आगमनापासून आपल्याला शिक्षणाची दारं उघडी झालेली आहेत. आणि ती मोजून स्वातंत्र्यानंतर 70 वर्ष झाली, ती आता पुन्हा बंद करण्यात येत आहेत. असं म्हटलेलं आहे की कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन करू आणि मुलांना शिकू, म्हणजे काय, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करण्याची व्यवस्था इथं आणू आणि इथली गुणवत्ता सुधारू, असं जर म्हटलेलं आहे तर एका वर्गात जिथं 80 मुलं आहेत तिथं हे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कसं करणार आहेत? हे जर करायचं म्हटलं तर आज मी स्वतः शिक्षक आहे, माझ्या वर्गात 80 मुलं असतात आणि जर मला एकेकाचं मूल्यमापन करायचं म्हटलं तर मी माझ्यासमोर फक्त 12 ते 15 मुलं असतील तर मी ते करू शकतो. 20 मुलांच्या वरती केलं तर ते योग्य होत नाही. मग जर ते अशी भाषा वापरतात याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ मला माझ्या बरोबर आधी 4 पटीने शिक्षकांची गरज आहे माझ्या शाळेमध्ये. आणि ऑलरेडी माझ्या शाळेमध्ये जर 50% पदं आजच भरलेली नाही आहेत तर हे 4 पटीने शिक्षकांची भरती कधी करणार आहेत? आणि यांची ती इच्छा आहे का? कारण मोदी सरकारने 2015 पासून 4.5% जो GDPच्या शिक्षणावरती खर्च होत होता 2015 साली, आता तो 3.2 वरती आणलेला आहे. हळूहळू शिक्षण क्षेत्रातून डिसइन्व्हेस्ट केलेले आहे, म्हणजे निर्गुंतवणूक केलेली आहे, त्याच्यातला निधी खर्च होत नाही. दलित आदिवासींच्या शिक्षणावर आलेला निधी खर्च केला जात नाही. तर हे लोक एवढ्या मोठ्या संख्येने शाळांची जी गुणवत्ता आहे ती कशी सुधारतील? मग यावरून असं कळतं की जे बोललं जातंय त्याच्या विरुद्ध यांचं वर्तन आहे. ज्या पद्धतीने हे समोर मांडतात की आम्ही अशा पद्धतीने या देशाला जगात एक नावलौकिक मिळविल असं शिक्षण देऊ, पण इथल्या तमाम शेतकरी कष्टकऱ्यांना किंवा सर्वांना आम्ही शिक्षणाच्या परिघात आणू, ह्याची कुठंही वाच्यता नाही. फक्त एक सुपर पॉवरचं त्यांना वेळ लागलेला आहे. आणि सुपर पॉवर हा एक अरोगन्स असतो, हा एक मोठा अहम असतो. आणि ही व्यवस्था आता आपल्याला इथून पुढे आपल्याला हिच्याशी 2 हात करायचे आहेत. कारण जेव्हा आपण पाहतो की महात्मा फुलेंच्या शाळेला किती विरोध झाला, मग त्यांनी काय केलं, तसं आपल्याला ही व्यवस्था आता ज्या वेगात खाजगीकरण केलं जात आहे बघा, तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझ्याकडे काही डेटा आहे की किती खाजगी विद्यापीठं आहेत आणि किती सरकारी विद्यापीठं आहेत. त्याची जर तुम्ही त्याचा अंदाज घेतला तर तुम्हाला कळेल की सरकारी शिक्षण किती उरलंय, किती जणांसाठी उरलंय, किंवा त्यांना सामावून घेण्याचा अवकाश किती शिल्लक आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये जेवढे विद्यापीठ आहेत तेवढेच्या तेवढे खाजगी आहेत, 8च्या 8. महाराष्ट्रामध्ये 24 सरकारी आणि 15 खाजगी आहेत. महाराष्ट्रात खाजगी विद्यापीठांचं प्रमाण थोडं कमी आहे. आणि UP-मध्ये 31 सरकारी आणि 29 खाजगी विद्यापीठ आहेत. पंजाबमध्ये 10 सरकारी आहेत आणि 115 खाजगी विद्यापीठ आहेत.
गुजरातमध्ये 30 सरकारी आहेत आणि 38 खाजगी आहेत. जवळपास या खाजगी विद्यापीठांची संख्या 450च्या वरती आहे आणि गेल्या 5च वर्षात त्यांचं 50% संख्या वाढलेली आहे, 50%. आणि या खाजगी विद्यापीठांमध्ये जे शिक्षण दिलं जातं ते सगळं ॲप्लाइड दिलं जातं, म्हणजे टेक्नॉलॉजीचं किंवा सायबर वगैरे असे कोर्सेस असतात ना नवीन, AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जिथं नव्या जगाचं ज्ञान दिलं जातं, हे सगळे ॲप्लाइड कोर्सेस या खाजगी विद्यापीठांमध्ये आहे. आणि खाजगी विद्यापीठांचा जो पसारा आहे तो इतका मोठा आणि इतका वेगात वाढतोय की सरकारी विद्यापीठं ही आता कशासाठी शिल्लक राहिलीत? इतिहास, भूगोल, मराठी, हिंदी असे विषय की ज्याला रोजगाराची अभिमुखता अजिबात नाही, की जे शिकूनही तुम्हाला कुणी बाजारात उभं करणार नाही, अशा पद्धतीचे कोर्सेस या सरकारी विद्यापीठांमध्ये शिकवले जातात. आणि मग जर खाजगी विद्यापीठांचा एवढा वेगात अवकाश वाढत असेल तर आपल्याला हे विचार केला पाहिजे की शिक्षण हे आता आपल्यापासून दूर दूर जात आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुमचं संविधान तुम्हाला आत्मसन्मानपूर्वक जगण्याचं अभिवचन देत असेल तर आत्मसन्मानपूर्वक जगणं हे उच्च शिक्षणाशिवाय किंवा शिक्षणाशिवाय शक्य नाही. आणि जर तुम्हाला एक लहान मूल शाळेत शिकवायला वर्षाची फी जर 1 लाख रुपये येत असेल तर गरिबांच्या मुलांनी किंवा ज्यांना कष्टकरी आहेत, ज्यांनी किंवा पुढं उच्च शिक्षण घ्यायचं आहे तर त्यांना त्यांचं आत्मसन्मानपूर्वक जगताच येणार नाही. त्यांनी आयुष्यभर मरमर कष्ट करून दुसऱ्याची ओझी वाहतच त्यांना जगावं लागेल जर अशी व्यवस्था असेल तर. आणि म्हणूनच इयत्ता 9वी पर्यंत या देशामध्ये 68% मुलं शाळेत राहतात. जर पहिलीला 100 आलेले असले तर त्याच्यातले 34 मुलं हे 9वी पर्यंत शाळा सोडून जातात, कारण ते लेबर वर्ककडे जातात, कारण त्यांच्या घरची परिस्थिती नाही आहे. आणि मग इतकी जी शाळांची उतरंडे या देशामध्ये आहे की 3 स्टार शाळा, 5 स्टार शाळा, डेहराडूनच्या शाळा, नवोदयच्या शाळा, सैनिकी शाळा आणि वेगळ्या वेगळ्या शाळांची जी उतरंड आहे ती कोणत्याही प्रगत देशामध्ये नाही. ती फक्त दरिद्री देशांमध्ये असते. कारण की ही उतरंड आफ्रिकेतले लोक सांगतात की माझा मुलगा अमक्या स्टार शाळेमध्ये आहे. जर्मनीतला माणूस कधी सांगत नाही, अमेरिकेतला माणूस कधी सांगत नाही. या भांडवली मानणाऱ्या देशांमध्ये सुद्धा सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांचं प्रमाण 99% प्रमाणे आहे. अमेरिकेत सुद्धा 1% लोक फक्त खाजगी शिक्षण देतात, ते पण जे कर्मठ असतात, ज्यांना वाटतं की माझे जे कर्मठ ख्रिश्चन लोक असतात ते होम स्कूलिंग करतात. अमेरिकेत मी काही काळ अध्यापन केलेलं आहे. त्या माझ्या काळात मी एका पालकाला विचारलं त्यावेळी की तुम्ही तुमची मुलं सरकारी शाळेत का घालत नाही? तर त्या पालकाने मला असं अगदी कसं तरी पाहिलं माझ्याकडे, याला काही समजतं का नाही असं. त्यांनी विचारलं, आम्ही पावलोपावली टॅक्स भरतो, $3.5 कॉफी पेलो तर आम्हाला $5 बिल येतं आणि तरी आम्ही सरकारी शाळा नाही शिकवायची. ही सरकारी शाळा आमच्याच पैशात चालतात, मग आमची मुलं कुठं शिकणार? सरकारी शाळेतच शिकणार ना. तर हा अवेअरनेस आपल्याला एक कार्यकर्ता म्हणून इथल्या प्रत्येक माणसामध्ये द्यावा लागेल. हा अवेअरनेस प्रत्येक पालकाला द्यावा लागेल की तुम्ही, आणि जीएसटी किती आहे तुम्हाला? 18% स्टेटचा जीएसटी आहे, 18% सेंट्रल गव्हर्नमेंटचा जीएसटी आहे. एवढा जीएसटी भरूनही तुम्ही जर खाजगी शाळेत तुमची मुलं शिकवत असाल तर तुम्ही मूर्ख आहात. तुम्ही व्यवस्थेला प्रश्न विचारत नाहीत की आम्ही इतका पैसा जर टॅक्सच्या रूपात 4 आण्याची चहाची पावडर जरी विकत घेतली तरी त्यामध्ये लिहिलेलं असतं इन्क्लुझिव्ह ऑल ऑफ टॅक्सेस. इतके जर टॅक्स भरत असू तर आम्ही आमची मुलं सरकारी शाळेतच शिकवणार. आणि आता वातावरण तसं आहे की सरकारी शाळांची गुणवत्ता वाढण्याची उदाहरणं समोर आहेत. दिल्लीमधलं सगळ्यात आदर्श मॉडेल आहे आणि आपण किती क्रायसिसमध्ये जगत आहोत बघा, कसं वातावरण आहे. ज्या मनीष सिसोदियांनी दिल्लीतल्या शाळा 5 स्टार केल्या, गल्लोगल्लीतल्या शाळा सुधारवल्या, तिथल्या शिक्षकांना फिनलंडला पाठवलं, नॉर्वेला पाठवलं, जगभरातल्या चांगल्या शिक्षण क्षेत्राचा अभ्यास करायला पाठवलं, आज ते कुठे आहेत माहिती आहे? आज तुरुंगात आहेत आणि त्यांच्या विरुद्ध कोणताही रोष नाही.
म्हणजे कसं, म्हणून मला ही मोठी गर्दी पाहून आज आनंद वाटला की लोक इतके गेंडा छाप कातडीचे झालेले आहेत की ज्यांना त्यांच्या शाळा संपल्या तरी काही वाटत नाही, ज्यांना त्यांचे मुलं बेरोजगार फिरले तरी काही वाटत नाही, ज्यांच्या आया बहिणींवरती रस्त्यावरती नग्न धिंडी काढल्या तरी काही वाटत नाही, अत्याचार केले तरी काही वाटत नाही, ते फेसबुकवर व्हॉट्सअपवर व्यक्त होतात आणि स्वतःच्या भावनांचा निचरा करतात, जे व्यक्त करू पाहतात ते, बाकीचे तर शब्द राहतात, पाहतात, वेट अँड वॉचची भूमिका घेतात. अशा याच्यात आपण इथं शिक्षण बचावण्यासाठी इथं आलेलो आहोत. तर मग मनीष सिसोदियासारखा माणूस तुरुंगात जातो आणि तरीही त्याच्या विरुद्ध काही बोललं जात नाही. जे सत्येंद्र जैन नावाचे एक दिल्ली गव्हर्नमेंटमधले मंत्री होते, ज्यांनी मोहल्ला क्लिनिक काढलं आणि गल्लोगल्ली दवाखाने काढले, ते कुठे आहेत आज? आज तुरुंगामध्ये आहेत. म्हणजे यांचं चारित्र्य आहे जे तुम्हाला शिक्षण देणार आहेत, जे तुम्हाला म्हणतात की आम्ही तुम्हाला विषयांचा पर्याय देऊ, तुम्ही अर्थशास्त्राबरोबर मॅथमॅटिक्स घ्या, आम्ही एका कॉलेजमध्ये उपलब्ध करू. कुठून करणार आहेत? ते म्हणतात आम्ही तुम्हाला वर्ल्ड क्लास शिक्षण देऊ. कुठून करणार आहेत? तुमची नियत अशी आहे की 2015 पासून तुम्ही 4.5%वरचा GDPचा खर्च 3% आणला. आता कुठून आणणार आहात? आणि 5 ट्रिलियनची इकॉनॉमीची बात करतात, त्यांच्यावर 2.5 ट्रिलियन इकॉनॉमी, 2.5 ट्रिलियनचं कर्ज आहे. हे थोड्याच वर्षात हे 5 ट्रिलियनचं कर्ज बोकांडी घेणार आहेत. आणि मग हा युटोपिया म्हणजे ही कवी कल्पना आहे. हे जे सांगतात की आम्ही शिक्षणामध्ये असं करू तसं करू, या कल्पना, हा निधी येणार कुठून? हे खर्च कुठून करणार? या उलट या धोरणाने काय साधलेलं आहे हे लक्षात घेतलं. मी सुरुवातीला सांगितलं इन बिटवीन लाईन, 2 ओळीमधला अर्थ काय आहे? यांनी सगळ्या खाजगी सरकारी भांडवलदारांच्या विरुद्ध मौन साधलेला आहे. यांनी त्यांना एक अप्रत्यक्षरित्या परवानगी दिलेली आहे. खाजगी बाजाराबद्दल मौन साधलेला आहे. किती पद्धतीने किती कॅपिटेशन फी घेतली जाते, कोणती पारदर्शकता असते. 25% ज्यांना सरकारी नवीन शिक्षण हक्क कायद्याने आरक्षण दिलं, त्या मुलांना शाळेमध्ये जाऊन कोणती वागणूक दिली? त्या मुलांना गणवेश, त्या मुलांना फळं, त्या मुलांना अमकी फी तमकी फी, ह्याच्यावरून त्यांची कुचंबना केली गेली. आणि त्यांना जाऊन सुद्धा मानहानी घेऊन माघारी यावं लागलं. म्हणून साधना सक्सेना नावाच्या एक शिक्षण तज्ज्ञ आहेत, त्या काय म्हणतात? तुमची मुलं शाळेत जाणं आणि थोडंफार शिकणं हे सगळ्यात वाईट असतं, त्यापेक्षा तर नाही शिकलेलं चांगले, असं त्यांचं म्हणणं आहे. का म्हणतात ते असं? ते जर शाळेत गेले आणि त्यांना जर आज जाऊन कळालं, पदोपदी जी वागणूक त्यांना जातीनुसार, धर्मानुसार, वर्गानुसार मिळते, तेवढं जर त्यांना कळालं की मी कोणत्या जातीतला आहे, मी कोणत्या वर्गातला आहे, आणि हे कळतंच कारण शाळा काही पोकळ अवकाशात नसते, ती या मोठ्या संरचनेचाच एक भाग असते. उतरंडीचंच ते एक छोटं मॉडेल असते, कारण त्या बाहेरच्या संरचनेचाच त्याला एक काय असतो, जसं पाणी ज्या भांड्यात ठेवू तसं पाणी आकार घेतं, तशी ही छोटी एक त्यातली प्रणाली असते. आणि ही शाळा जेव्हा त्याला सांगते तुझ्या बापाचा आर्थिक स्तर काय, तुझ्या जातीचा स्तर काय, तू कोण आहेस, तेव्हा तर ते थोडं शिकून जर बाहेर आलं ना, तर ते मूल व्यवस्थेला दोष देत नाही. नंतर ते काय म्हणतं, माझीच लायकी नव्हती, जसं ते सैराटमध्ये त्या मुलाचा बाप म्हणतो ना, आमच्यासारखी झक नका मारू, सावलीतली काहीतरी नोकरी बघा. म्हणजे आयुष्यभर ते मूल कोणती धारणा घेऊन राहतं की मीच झक मारली, म्हणजे मीच शिकायला लायक नव्हतो, पात्र नव्हतो. कित्येक यांचे विचारवंत असं म्हणतात की आरक्षण 50% द्यावं लागतं आणि म्हणून आमचा स्टँडर्ड खाली येतो. मग जेव्हा जिथं ॲडमिशनचीच मर्यादा 5 लाखाच्या वरती आहे, बघा तुम्ही सर्च करा गुगलवरती, ज्यांची कॅपिटेशन फी वर्षाला 5 लाखाच्या वरती आहे, ज्या ज्या विद्यापीठांमधून चांगल्या पॅकेजेसच्या, चांगल्या नोकऱ्यांचे शिक्षण डिग्र्या मिळतात, त्यांची यादी बघा, तुम्ही गुगल करा आणि तुम्हाला असं दिसेल, तरुण मुलांना तुम्ही जे माझ्या समोर आहात, तुम्हाला असं दिसेल की तुम्ही कुठेही प्रवेश घ्यायला तिथं पात्र नाही आहात. ही ज्ञानबंदी नाही तर काय आहे? म्हणून एक तरुण म्हणून आपल्याला या व्यवस्थेविरुद्ध पेटून उठलं पाहिजे. मग मला ॲक्सेप्ट करणारं शिक्षण कुठं आहे? त्या विद्यापीठामध्ये, ज्या कॉलेजमध्ये मी जाईल, त्याची रोजगाराभिमुखता किती आहे, तिथं रोजगाराच्या संधी किती आहे, असं जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्हाला 100% कळेल की तुम्हाला या व्यवस्थेतून आता हळूहळू बाहेर पुश आउट केलं जाणार आहे. ड्रॉप आउट हा चुकीचा शब्द वापरला गेला आतापर्यंत. काय शब्द वापरायला पाहिजे? पुश आउट.
तुम्ही सुद्धा पुश आउट होणार आहात थोडंफार उच्च शिक्षण घेऊन, ज्याचा तुम्हाला काही उपयोग असणार नाही. आणि म्हणून जे या व्यवस्थेच्या पाठीवर स्वार झालेले आहेत ते ब्राह्मणी आणि भांडवली हे सूत्रधार स्वतःच्या अनुकूल अशी या शिक्षणाची रचना करत आहेत. हे आधी आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला वेगळ्या वेगळ्या पातळ्यांवरती लढावं लागणार आहे. आपल्याला जसं मी आत्ता सांगितलं की पालकांचं प्रबोधन करावं लागेल की तुम्ही टॅक्स भरता, जसं ते उदाहरण सांगितलं की टॅक्स भरता तर शिक्षण तुम्हाला मोफत आणि गुणवत्तापूर्ण देणं हे सरकारचा हा सरकारचं कर्तव्य आहे. हे जसं सांगावं लागेल तसं वेगळ्या वेगळ्या पातळ्यांवरती आपल्याला लढावं लागेल. नुसतं म्हणजे एक मी वाक्य वाचलं होतं की ते लोक मूर्ख असतात की जे लांबून व्यवस्थेवर टीका टिप्पणी करतात, ते लोक वाईज असतात, विजडम त्यांच्यामध्ये असतो जे व्यवस्थेत शिरून व्यवस्था बदलवतात, राजकारणात शिरून राजकारण बदलवतात. आपण आतापर्यंत राजकारण वर्ज्य मानलं, आपण आतापर्यंत म्हणलो राजकारण हा नालायक लोकांचा धंदा आहे, आणि म्हणून आपल्यावरती फक्त टीका आणि लांबून बोलण्याची वेळ आली. म्हणून आपल्या तरुण मुलांनी आता सत्यशोधक डेमोक्रेटिक पार्टीच्या माध्यमातून आपण राजकीय क्षेत्रात सुद्धा ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करणार आहोत. तुम्ही तरुण असाल तर हा काळ अत्यंत आणीबाणीचा आहे. 24 हा अत्यंत आणीबाणीचा काळ आहे. आता नाहीतर कधीच नाही, नाहीतर इथलं सगळ्या व्यवस्था विकल्या जाणार आहेत. आणि इथल्या यांच्या दीनदयाळ उपाध्याय छाप हिंदुत्वाची भारतीयत्वाची काय व्याख्या आहे? जो हिंदू असेल तोच या देशाचा नागरिक आहे. आणि आपल्या संविधानाची व्याख्या काय आहे की या देशात राहणारा, या देशासाठी योगदान देणारा जो कोणी आहे तो भारतीय आहे, मग तो कोणत्याही धर्माचा असो. तर ही व्याख्या आता हे बदलवणार आहेत. आणि म्हणून आपल्याला काम करावं लागेल, जमिनीवर उतरून राजकीय हस्तक्षेप करणं हे आजच्या तरुणांना आता लीडरशिप करणं आता काम करावं लागेल. तेव्हा आपल्याला आपल्या पद्धतीचं शिक्षण धोरण आणावं लागेल. कारण शिक्षण धोरण म्हणजे काही जादूची कांडी नसते. जसं 1968 सालच्या कोठारी आयोगाने 6% GDPचा खर्च करायला सांगितला होता, आतापर्यंत झाला का? 50%, 50 वर्ष होऊन गेले, झाला का? झाला नाही. म्हणजे हे धोरण जरी त्यांनी अंगीकारलं, हळूहळू जरी ते स्वीकारलं, तरी ते पूर्णत्वाने स्वीकारणार नाहीत. जेवढं झेपेल तेवढंच स्वीकारणार आहेत. आणि धोरण हे सक्तीचं नसतं. धोरणातली प्रत्येक धोरण काही कायदा नसतो. धोरणातली गोष्ट फक्त काय असते, मृगजळ असतं. म्हणजे नाही काय, लहान मुलांना हरण दाखवतात कानाला धरून, असं त्याचे फक्त कान लाल करतात आणि त्याला दाखवतात ते काय तिकडं हरण आहे, तिकडं. धोरणं अशीच असतात. आणि म्हणून 68चं धोरण आजही पूर्णत्वाने लादलं गेलेलं वापरलं गेलेलं नाही. पण मग आपल्याला ही व्यवस्था बदलावी लागेल. कशी बदलावी लागेल? तर आपले शिक्षक आहेत, 80% शिक्षक कोण आहेत? बहुजन समाजातले आहेत की नाही? मग जरी त्यांनी ब्राह्मणी भांडवली आशय दिला तरी आपल्याला आपल्या शिक्षकांना प्रबोधित करावं लागेल आणि सांगावं लागेल. एक पॅरलल यंत्रणा चालवावी लागेल. आपल्याला एक पॅरलल शिक्षण चालवावं लागेल. जसं लाला लजपत राय यांनी नॅशनल कॉलेज काढलं होतं स्वातंत्र्याच्या आंदोलनात लोकांचं मानस घडवण्यासाठी, जिथं भगतसिंग सुखदेव सारखे तरुण तयार झाले. जास्तीत जास्त स्वातंत्र्यवीर आहेत ते त्या नॅशनल लॉ कॉलेजमध्ये शिकत होते लाहोरच्या. त्यांनी स्वतःचा अभ्यासक्रम चालवला. आता आपल्याला आपल्या शिक्षकांना ट्रेन करावं लागेल, आपल्या शिक्षकांचं प्रबोधन करावं लागेल. जरी त्यांनी UGCचं रिफ्रेशर कोर्समध्ये वेद, पुराण, पंचांग कंपल्सरी केलं. आता तुम्ही बघितलं असेल की UGCच्या यांना प्रोफेसर, डॉक्टर, PhD लोकांना त्यांनी आता कंपल्सरी केलं. तर हे खाली काय काय आणतील आणि कशा पद्धतीने अभ्यासक्रम बदलवतील. मग आता आपल्याला जागं होऊन पॅरलल यंत्रणा चालवावी लागेल. जसं रवींद्रनाथ टागोरांनी शांतिनिकेतन काढलं तेव्हाचा काळ सुद्धा तसाच होता की ब्रिटिश जे वसाहतवादी जो विचार होता, वसाहतवादी आक्रमण होतं, त्याच्या विरुद्ध त्यांनी शिक्षण दिलेलं आहे. त्याच्या विरुद्ध शिक्षण दिलं म्हणजे काय? त्यांनी स्वतःचा राष्ट्रवाद त्याच्यातून मांडला, जो की ब्रिटिशांना फक्त काय लागत होतं की त्यांचं राज्य चालवण्यासाठीचा वर्ग घडवणारं शिक्षण द्यायचं होतं. मात्र रवींद्रनाथ टागोरांनी त्यांच्या विरुद्ध शिक्षण दिलं. त्यांच्या विरुद्ध त्यांच्या शिक्षणावर टीका केली. हे पोपटपंची शिक्षण आहे असं त्यांनी बोलून आणि त्यांनी स्वतःच्या व्यवहारातून शिक्षणाचा व्यवहार बदलवला. अशा पद्धतीची कृती जर आपण शिक्षक असू तर आपल्याला करावी लागेल.
ह्या पद्धतीने बऱ्याचशा पातळ्यांवरती आपण लढू शकतो. गाव पातळीवर, शहर पातळीवर जे लोक आमच्याकडं 1-1 करोड रुपये अखंड हरिनाम सप्ताहावर खर्च करतात, त्यांच्या जर शाळा पाहिल्या तर शाळांना रंग नाही, पत्रे आहेत वरती आणि पंखे सुद्धा नाहीत. मग हे जे आहे याचा अर्थ काय? लोकांचा प्राधान्यक्रम जो आहे तो कोणी ठरवलेला आहे? हे तुम्ही नाही ठरवत, ही व्यवस्था ठरवते. तसं प्राधान्यक्रम काय असावा? शिक्षण असावा का मंदिर असावं का मस्जिद असावी का जात असावी? आणि म्हणून आपल्याला हा प्राधान्यक्रम ठरवायला लोकांना शिकवावं लागेल, जमिनीवरती आपल्याला उतरावं लागेल. जसं बाबासाहेबांनी शिक्षण संस्था काढल्या, बाबासाहेब आंबेडकर स्वतः काय म्हटले की तुमच्या जर शिक्षण संस्था नसतील तर तुम्ही दुसऱ्याकडून काय अपेक्षा करणार? दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणार. आणि म्हणून आपण किती शिक्षण संस्था काढल्या, आपण किती राज्यकर्ते बनलो. बाबासाहेबांनी धोरणकर्ते बना म्हटलेलं आहे. तुम्ही इथं असलेल्या सगळ्या तरुण मुलांना माझं आव्हान असेल की जेवढा तास बाबासाहेब अभ्यास करत होते तेवढा तास अभ्यास करायला, वाचायला तुम्ही शिकलं पाहिजे. हे धोरण 2 ओळीमध्ये काय सांगतं हे समजून घ्यायला शिकलं पाहिजे. RTI कायदा काय सांगत होता? अनिल सदगोपाल म्हणतात की त्याचं नाव होतं शिक्षणाचा हक्क देणारा कायदा, पण तो खाजगीकरणाला मजबूत करणारा कायदा होता. कारण तो कधी कुठेही बोलत नव्हता की जर शिक्षण मोफत आहे, सक्तीचं आहे, तर मग विकायला का आहे? किती मोठी विसंगती त्याच्यामध्ये होती. आणि म्हणून तो खाजगी बाजाराला अप्रत्यक्षरित्या 25% तुम्ही आरक्षण ठेवा असं सांगून अप्रत्यक्षरित्या काय करत होता? तो परवानगी देत होता, तुम्ही शिक्षण विका. आणि ही जी विक्रीची गोष्ट आहे, ही शिक्षणातून विक्रीची गोष्ट. कारण समाजामध्ये म्हणजे कोणत्याही देशामध्ये बघा, आरोग्य आणि शिक्षण हा जनतेचा मूलभूत अधिकार असतो. आणि त्याच्यासाठी म्हणून बाबासाहेब म्हणलेले आहे की सरकारचं घर म्हणजे बाप घर. आणि हे बाप घर सुरक्षित राहिलं तर सर्वसामान्य माणसाला आरोग्य मिळेल, तर सर्वसामान्य माणसाला शिक्षण मिळेल. आणि हे बापघर जर सुरक्षित नसेल, हे जर डळमळीत होत असेल, तर आज हा जितक्या वेगाने आता 50-50% सरकारी आणि खाजगी शाळांचं प्रमाण झालेलं आहे, जवळपास एक्झॅक्ट हाफ अँड हाफ असा अर्ध आलेलं आहे. हळूहळू ते वाढत जाणार आहे. शाळांना पहिल्यांदा बदनाम केलं जातं, शाळांना नंतर बंद केलं जातं. तर ही जी प्रोसेस आहे आपल्याला, आणि हे शक्य आहे. पहा, राजस्थानमध्ये सुद्धा कित्येक सरकारी शाळांमध्ये मुलं आता परत आलेले आहेत. म्हणजे राज्याच्या त्यांचे जर रिझल्ट पाहिले आपण तर खाजगी शाळा बंद झालेल्या आहेत आणि सरकारी शाळांमध्ये मुलांचा प्रमाण वाढलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला सरकारी शाळा सशक्त करणं हा एक हेतू समोर ठेवून या रस्त्यावरच्या लढाईमध्ये कार्यकर्ता म्हणून काम करावं लागेल.